वाट चुकलेल्या अंगुलीमालास सत्याचे दर्शन घडवायचे होते. धन संपत्तीच्या लोभाने तर तो कोणाची हत्या करीत नव्हता. मग तो का, कशासाठी लोकांची हत्या करतो, त्याचे कारण तथागतांना जाणून घ्यायचे होते. अंगुलीमालास अज्ञानातून दूर करायचे होते. त्या जंगलाच्या रस्त्याने एक ज्ञानी, दिव्य, तेजस्वी महामानव बुद्ध मंद मंद पावले टाकीत त्या रस्त्याने ते चालले होते. अंगुलीमालाने कितीतरी स्त्री पुरुषांना पाहिले होते, पण असा दिव्य पुरुष कधी पाहिलाच नव्हता. पण 1000साठी एकच बाकी राहिला होता. गुरुदक्षिणेसाठी एकच मनुष्य बाकी होता. तेव्हाच गुरुदक्षिणा पूर्ण होणार होती. म्हणूनच हातात तलवार घेऊन तो बुद्धाचा पाठलाग करू लागला. भगवंत नेहमीच्या चालीने चालत होते, तरी तो दरोडेखोर त्यांना गाठू शकत नव्हता. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून भगवंतास म्हणाला, थांब श्रमणा, थांब, पडतोस कुठे? माझ्या गुरु दक्षिणेतील शेवटचा बळी मी तुला करणार. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी केव्हाच थांबलो. दुष्कर्म करण्याचे तुझे काम तू सोडून दे. तेव्हा अंगुलीमाल म्हणतो, हे श्रमणा, गुरु दक्षिणा पूर्ण केल्याशिवाय मी गुरुच्या ऋणातून मुक्त होणार नाही. ती गुरु दक्षिणा पूर्ण करण्यासाठीच तर मी अहिंसकाचा अंगुलीमाल झालो. तो धापा टाकीत बोलत होता. भगवंत त्याला म्हणाले, अरे, तुला आपलासा करावा म्हणूनच मी इथे आलो आहे. तुला सदाचरणाच्या मार्गावर आणावे म्हणूनच मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मिळालेले नाही. जर तू त्याला संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. तू आता तरी भानावर ये. मानव हिंसेने गुरु दक्षिणा पूर्ण होत नसते. हत्या करवून कोणी गुरु ऋणातून मुक्त होत नसतो. भगवंत त्याला म्हणाले, अरे रे अंगुलीमाल, तू किती अज्ञानी आहेस, तू किती भोळा आहेस. तू मानव हिंसेचे अघोरी पाप करत आहेस. तू आता तरी सावध हो. सारा संसार दुःखाने भरला आहे. तू आणखी ह्या दुःखात भर टाकून पापाचा वाटेकरी होऊ नकोस. भगवंताच्या शब्दांनी तो भारावल्यासारखा झाला. तो तथागतांचा एक एक शब्द शांततेने ऐकत होता व त्यांनी मारलेल्या लोकांच्या अंगुल्यांची गळ्यातील माळ स्वतःच्या हाताने काढून फेकली. हातातील शस्त्र खाली फेकले आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भगवंताच्या चरणावर माथा ठेवून संघ प्रवेशाची याचना करू लागला. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि तेव्हापासून अंगुलीमाल भिक्खू बनला आणि सततच्या अभ्यासाने तो अरहंत झाला होता. भगवंतांनी त्याच्याविषयी म्हटले आहे, यस्य पापं कतंतं मं कुसलेनापिथीयति सोमलोकं पभासेति अभ्भामुक्तो चंद्रिमा. अर्थात ज्याचे केलेले पाप कुशल कर्माने झाकले जाते, तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकांना प्रकाशित करतो.